रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वासनी सुख झाले वासनी साजनी विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा सरता केलो तैशापदी सरता केलो तैशापदी Hare
ओंकार कुमार जय जय गोपाल कुमारी जय जय ओंकार संताने सरता केलो तैशापरी संताने सरता केलो
साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थं नमो नारायण ब्रह्मस्वरूपं संताने सरता केलो तैशा परिचंदनाने गोरी व्यापेल्या गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पायी आपल्या प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे। ही कृतज्ञता संतांच्या विषयी जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये आहे। जगद्गुरु श्री संत तुकोबारा सांगतात की त्या संतांनी मला पावन केलं। सर्थ याचा अर्थ पावन केलं। माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्या संतांनी माझा स्वीकार केला। त्याच्यासाठी तुकोबारांनी एक दृष्टांत दिला, ज्याप्रमाणे चंदनानं बोरीचा स्वीकार करावा त्याप्रमाणे संतांनी माझा स्वीकार केला। कुठल्याही प्रकारचे गुणदोष माझ्या अंगी संतांनी पाहिले नाही आणि त्या संतांमध्ये ती शक्ती आहे, ती अद्भुत शक्ती आहे की जे राजा सरंग रंगाचा राजा करू शकतात। असा कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आहे। या ठिकाणी सुरू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची प्रत्येक भाविकावरती त्या ठिकाणी उपकार आहे। आई वडील एवढे उपकार करणार नाही एवढे उपकार या साधू संत महात्म्यांनी केलेले आहे। म्हणून त्या संतांच्या आपल्यावरती जे ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याची थोडीशी जर आपल्याकडून त्यांची सेवा घडली तर त्या ठिकाणी आपल्या दैवाला पारावार नाही। आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या समोर काही उपदेश करण्यासाठी उभा नाही, परंतु संतांनी आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन केलं, जी कृतज्ञता त्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये आहे ती व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मला या व्यासपीठावरून आलेली आहे। गेल्या 7 दिवसापासून आपण पाहतो की या पंचकृषीमध्ये सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि माझे सद्गुरू स्वामी रामगिरी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी सुरू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा जगामध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह असा अखंड हरिनाम सप्ताह श्री गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत असताना मी म्हणेल की धनगरवाडी आणि गंगागिरी महाराजांचा सप्ताह हे जवळजवळ मेळ बसत नव्हता, परंतु या धनगरवाडीनं काय केलं, काही मंडळी एकत्रित आली आणि बेटावरती खूप प्रेम करणारी आणि श्रद्धा असणारी सर्व पंचकृषी आहे। काही मंडळींनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी काही तरुण मंडळी, काही ज्येष्ठ मंडळी, काही मार्गदर्शक अशा पद्धतीने सर्वांनी एकत्रित येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी यशस्वी केलेला आहे। आणि त्या निमित्तानं माझ्यापर्यंत या चक्री कीर्तनातली ही 2 मिनिटाची सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग कृतज्ञता व्यक्त करणार आहे। आपल्या जीवनामध्ये संतांच्या विषयी कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान,
निज निष्ठे नाम गावे. वेदानं काय सांगितलं? विठोबाला शरण जात्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्याचं नाम घ्या, हे वेदानं सांगितलं. तेच सद्गुरु गंगागिरी महाराजांनी एका वाक्यामध्ये सांगितलं, लेणे को हरिनाम. द्यायचं असेल तर अन्नदान करा, तरायचं असेल तर नम्रता अंगी असू द्या, आणि बुडायचं असेल तर अभिमान अंगी असू द्या. असे 4 महावाक्य जगाच्या समोर त्या काळामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी ठेवले. महाराज येथे सद्गुरु गंगागिरी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहे. विठ्ठल त्यांच्या उपकारातून उतराय होण्याचा प्रत्येक जण काही ना काही छोटासा प्रयत्न करतोय. इथं येऊन कीर्तन करणं म्हणजे उपकारातून उतराई होणं नाहीये. भजन म्हणणं म्हणजे उपकारातून उतराई होणं नाहीये. तर सद्गुरु गंगागिरी महाराजांची कुठली तरी सेवा केली. गुरुवारी बाबांनी सांगितलं की आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी भाकरीची सेवा करतायत. वेळात वेळ काढून जास्तीत जास्त संख्येनं भाकरी देतायत. त्यामुळे इकडं वारकऱ्याला महाप्रसाद मिळतोय. इथं झाडलोट केली, इथं सडा सामार्जन केलं, इथं महाप्रसाद दिला, वाडी केली, कुठल्याही प्रकारची सेवा केली तर गाता ऐकता समनची घडे, या न्यायाप्रमाणे ती सद्गुरु गंगागिरी महाराजांची सेवा आहे. विठ्ठल सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे निष्ठेचा परमार्थ आहे. त्या भोळ्या भाबड्या वारकऱ्याचा परमार्थ आहे की जो घरून निघताना फक्त तिकिटापुरते पैसे आहे. जो वारकरी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन अहोरात्र त्या ठिकाणी प्रहारा करतो, भजन करतो, गार पाणी तर गार पाणी आंघोळीला, आमटीचा महाप्रसाद घेतो. 7व्या दिवशी ज्या वेळेला काल्याच्या दिवशी गुरुवारी बाबाजी मंडप मध्ये येतात. महाराज मंडपामध्ये आल्यानंतर त्या धर्म मंडपामध्ये महाराज ज्या वेळेला उभे राहतात, क्षणभर महाराज त्या ठिकाणी सर्वांकडे पाहतात. अरे कुठल्याही प्रकारचा निरोप नाही, कुठल्याही प्रकारचं पत्र नाही, तरी माझ्यावर या संप्रदायावरती गंगागिरी महाराजांवरती प्रेम करणारे सर्व वारकरी एकजुटीने आले, एवढ्या मोठ्या संख्येने आले, पण कुठलाही त्रास त्या ठिकाणी कोणाला दिला नाही. कृतज्ञता बाबाजी सुद्धा व्यक्त करतात. आणि ज्या वेळेला तो भोळा भाबडा वारकरी ज्या वेळेला गुरुवारी स्वामी रामगिरी महाराजांकडे पाहतो, थोड्या वेळानं त्याच्या अश्रूला वाट मोकळी होते आणि तो रडायला लागतो. देवा, तुम्ही आमच्यासाठी पांडुरंग आहात. पंढरपूरला वेळोवेळी जाणं होत नाही देवा, परंतु तुम्हाला पाहिलं की पांडुरंगाची आठवण होते. तुमच्याकडे पाहिलं की त्या भगवान परमात्म्याला भेटल्यासारखं वाटतं. 7 दिवस संसाराच्या दुःखापासून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझे जातीचे मज भेटो कोणी, या संत महात्म्यांना, या वारकऱ्यांना मी भेटलो. परंतु आता पुन्हा संसारामध्ये परतण्याची वेळ आली. देवा पांडुरंगा, जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता. याप्रमाणे जो कृतज्ञता व्यक्त करतो, ज्याच्या पायात चपला तुटलेल्या आहे, अरे ज्याचे कपडे मळालेले आहे, पण ज्याचं अंतकरण मात्र गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ आहे, अशा वारकऱ्याचा हा परमार्थ आहे. विठ्ठल संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आजच्या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल.